गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण फोर्थ चॅप्टरमध्ये लॉज ऑफ मोशन याच्यामध्ये आज आपण इनर्शियल अँड नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स स्टडी करणार आहोत, जो की एक इम्पॉर्टंट पार्ट आहे मोशन स्टडी करत असताना किंवा कुठल्याही पार्टिकलची किंवा ऑब्जेक्टची मोशन रिप्रेझेंट करत असताना. फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणतात आणि इनर्शियल आणि नॉन इनर्शियल फ्रेम म्हणजे काय हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं की आपण सांगतो, कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस मोशनमध्ये आहे त्यावेळेस आपण काय म्हणतो. जर समजा आपण असं एक्झाम्पल घेतलं की आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवरती उभे आहोत. हा समजा एक रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे आणि इथं समजा हा रेल्वेचा ट्रॅक आहे समोरच्या बाजूला, बरोबर आहे. इथून एखादी रेल्वे मूव्ह होत आहे. आपण असं म्हणत नाही की हा रेल्वे प्लॅटफॉर्म मूव्ह होत आहे आणि रेल्वे स्टेडी आहे किंवा रेल्वे रेस्ट पोझिशनला आहे. आपण काय म्हणतो की प्लॅटफॉर्म हा थांबलेला आहे आणि रेल्वे ही कशी आहे, मोशनमध्ये आहे. किंवा समजा आपण अर्थ सरफेसवरती कुठलाही एखादा बॉल फेकला किंवा ऑब्जेक्ट फेकला तर आपण काय म्हणतो, दॅट ऑब्जेक्ट इज इन मोशन. तो ऑब्जेक्ट कसा आहे, मोशनमध्ये आहे. रोडवरून समजा एखादी व्हेकल जात आहे, आपण काय सांगतो की ती व्हेकल मोशनमध्ये आहे, रोड मोशनमध्ये आहे असं आपण म्हणत नाही. याचा अर्थ काय की कुठल्याही ऑब्जेक्टची मोशन ही डिफाईन करत असताना आपल्याला काय करावं लागलं, एक रेफरन्स घ्यावा लागला. कशाचा रेफरन्स घेतला आपण, रोडवरून एखादी बायसिकल जात आहे, आपण सांगितलं की बायसिकल इज इन मोशन. म्हणजे याचा अर्थ आपण रोडला काय घेतलं, रेफरन्स घेतलं. विथ रेस्पेक्ट टू रोड बायसिकल इज इन मोशन. कारण ॲक्च्युअल जर पाहायला गेलं तर आपल्याला माहीत आहे की तो जो रोड आहे तो कुठं आहे, अर्थ सरफेसवर आहे. आणि अर्थ ही कशी आहे, अर्थ इज इन मोशन अराउंड द सन अँड इट्स ओन ॲक्सिस ऑल्सो. म्हणजे पृथ्वी ही स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती देखील रोटेट होते आणि स्वतःच्या ॲक्सिस ऑफ रोटेशन भोवती रोटेट होत असताना ती सूर्याच्या भोवती देखील रोटेट होते. आणि परत नंतर आपली सोलार सिस्टीम देखील काय करत आहे, त्याच्या ओन ॲक्सिसच्या अराउंड रोटेट होत आहे आणि परत ती गॅलेक्सीच्या सेंटरच्या अराउंड देखील रोटेट होत आहे. आणि परत आपली गॅलेक्सी देखील काय करत आहे, एका पर्टिक्युलर मोशनमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ युनिवर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा कसा आहे, मोशनमध्ये आहे किंवा मूव्हिंग आहे, बरोबर आहे. आपण ज्यावेळेस कुठल्याही ऑब्जेक्टची मोशन डिफाईन करत असतो त्यावेळेस आपण रेफरन्स चॉईस करतो. रेफरन्स म्हणजे काय, जसं मी तुम्हाला सांगितलं आता की रोड हा आपल्यासाठी थांबलेला आहे. ॲक्च्युअल तो मोशनमध्ये आहे का, आहे, परंतु आपण ॲज कम्पेअर टू अर्थ आपण कसे आहोत, व्हेरी व्हेरी स्मॉल. त्याच्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी रोड हा मोशनमध्ये आहे हे आपल्याला जाणवत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, रोड हा रेस्ट पोझिशनला आहे आणि त्याच्या कम्पॅरिझनमध्ये सायकल ही कशी आहे, मोशनमध्ये आहे आणि रोड हा रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे याचा अर्थ आपण रोडला काय घेतलं, या ठिकाणी फ्रेम ऑफ रेफरन्स असं चॉईस केलं किंवा त्याला एक आपण रेफरन्स कन्सिडर केला आणि ती बायसिकल किंवा ती सायकल मोशनमध्ये आहे असं आपण सांगितलं. म्हणजे ती जी काय आपण फ्रेम चॉईस केली किंवा तो जो काय आपण रेफरन्स चॉईस केला त्यालाच म्हणतो आपण फ्रेम ऑफ रेफरन्स. आता याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत, एक आहे इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स आणि दुसरं आहे नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अगोदर बघू आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स कशाला म्हणायचं. इनर्शियल म्हणजे याचा अर्थ काय, फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज ॲट रेस्ट विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस or is in motion, uniform motion with respect to earth surface is called as inertial frame of reference. अशा प्रकारची फ्रेम जी विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस, पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये ती फ्रेम कशी असली पाहिजे, रेस्ट पोझिशनला असली पाहिजे किंवा पृथ्वी ज्या मोशननं मूव्ह होत आहे त्याच मोशननं ती देखील फ्रेम मूव्ह झाली पाहिजे. त्यावेळेसच त्याला म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. हे दोन्हीचे एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. जसं की समजा आपण फॉर एक्झाम्पल रोडवर थांबलेलो आहोत, बरोबर आहे. हा एक समजा रोड आहे, या रोडवरती आपण रोडच्या समजा कडेला आपण थांबलेलो आहोत आणि इथून एखादी बस जात आहे. तर आपण काय म्हणतो या ठिकाणी की आपल्यासाठी हा रोड सरफेस आणि सराउंडिंगचा जो काही व्ह्यू आहे हा आपल्यासाठी कसा आहे, इनर्शियल आहे, बरोबर आहे. आणि ती बस जी आहे ती कशी आहे, आपल्यासाठी मोशनमध्ये आहे. म्हणजे बस ही काय झाली, नॉन इनर्शियल फ्रेम झाली, कारण ती विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस ती कशी आहे, मोशनमध्ये आहे. परंतु विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस रोड थांबलेला आहे, त्याच्या सराउंडिंग जो काय आपल्याला परिसर दिसतो हा देखील कसा आहे, रेस्ट पोझिशनला आहे. म्हणजे आपण इथं काय म्हणू शकतो की आपल्यासाठी हा पार्ट काय झाला, इनर्शियल झाला, फक्त बस सोडून, कारण बस कशी आहे, मोशनमध्ये आहे. म्हणजे याचा अर्थ आपण इथं काय सांगितलं डेफिनेशनमध्ये, अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज ॲट रेस्ट विथ रेस्पेक्ट टू अर्थ सरफेस, पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये
जी फ्रेम ऑफ रेफरन्स कशी आहे, रेस्ट पोझिशनला आहे, त्याला म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम. समजा आपण एखाद्या कारमध्ये आहोत आणि ती कार जागेवरती थांबलेली आहे, तर आपल्यासाठी कार काय झाली, इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. कारण कार ही कशी आहे, विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस रेस्ट पोझिशनला आहे, त्याच्यामुळं कार आपल्यासाठी काय आहे, इनर्शियल फ्रेम आहे. आता आणखीन एक मी सांगितलं होतं, अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज इन युनिफॉर्म मोशन विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस. अशा प्रकारची फ्रेम ऑफ रेफरन्स जी पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये कशी आहे, युनिफॉर्मली मूव्ह होत आहे. फॉर एक्झाम्पल काय, समजा आपला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ISS, जे इथं समजा आपण पृथ्वी याला कन्सिडर केलं, ही समजा अर्थ आहे आणि याच्या अराउंड इंटरनॅशनल स्पेस स्टेशन काय करत आहे, समजा मूव्ह होत आहे. किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समजा त्याचा स्पीड जो आहे तो पृथ्वीच्या स्पीडपेक्षा थोडा जास्त आहे, त्याच्यामुळे तो दिवसाला जवळपास 17 ते 20 जवळपास 1.5 तासाला तो एक चक्कर पूर्ण करतो, त्याच्यामुळे तो बरेच रिव्होल्यूशन पृथ्वीला कंप्लीट करतो. ठीक आहे, त्याला आपण इनर्शियल फ्रेम म्हणू शकत नाही. परंतु अशा काही सॅटेलाईट्स आहेत, ऑर्बिटल सॅटेलाईट्स, ऑर्बिटिंग सॅटेलाईट्स, ज्या पृथ्वीच्या अराउंड अशा प्रकारे मूव्ह होतात की त्या, जर समजा आपण भारताने एखादी सॅटेलाईट लॉन्च केलेली आहे, हा समजा आपला भारत देश आहे, इथून एखादी सॅटेलाईट आपण लॉन्च केली, तर ती सॅटेलाईट जसं जसा आपला देश इथं मूव्ह होईल तसं ती सॅटेलाईट मूव्ह होते. म्हणजे तुम्ही या आपल्या देशामधून किंवा इंडियामधून ज्यावेळेस तुम्ही त्या सॅटेलाईटला पाहताल, त्यावेळेस तुम्हाला ती सॅटेलाईट तुमच्या डोक्यावरच दिसेल किंवा तुम्हाला वरच्यावरला दिसेल. असं होणार नाही की आपला देश पुढे निघून गेला, सॅटेलाईट मागे आहे, किंवा देश इथंच आहे आणि सॅटेलाईट पुढे निघून गेली, परत दुसरा कुठला तरी देश आला, असं होणार नाही. जसं जसं आपण मूव्ह होताल किंवा आपला देश जसा जसा मूव्ह होईल तसं तसं ती सॅटेलाईट देखील मूव्ह होईल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही याला कधी पण बघा, तुम्हाला ती काय दिसेल, आपल्या डोक्यावर दिसेल. म्हणजे याचा अर्थ या सॅटेलाईटचा जो स्पीड आहे तो विथ रिस्पेक्ट टू अर्थ कसा आहे, कॉन्स्टंट आहे. जेवढ्या स्पीडनं अर्थ मूव्ह होत आहे तेवढ्या स्पीडनं सॅटेलाईट मूव्ह होत आहे. त्याच्यामुळं दोन्ही पण आपल्याला जेव्हा पाहताल त्यावेळेस आपल्याला असं दिसेल की ही सॅटेलाईट पण थांबलेली आहे आणि वरून खाली बघितलं तर आपल्याला असं वाटेल की पृथ्वी देखील थांबलेली आहे. हे जर तुम्हाला समज नसेल तर आणखी एक एक्झाम्पल देतो. समजा एखादा मोठा हायवे आहे आणि त्या हायवेवरती 2 बस आहेत ज्या खूप लांब आहेत समजा, किंवा लेंथ त्यांची जास्त आहे ऑर्डिनरी बसपेक्षा. ज्या आपण ट्रॅव्हल्स पाहतो तशा 2 ट्रॅव्हल्स आहेत मोठ्या मोठ्या, आणि या विंडोमध्ये एक पर्सन आहे आणि या विंडोमध्ये एक पर्सन आहे, आणि या दोन्ही बसचा स्पीड आहे, एकाच डायरेक्शनला जात आहे दोन्ही बसचा स्पीड आहे 100 km/h. दोन्ही बसचा स्पीड हा सेम आहे, दोन्ही पण एकाच डायरेक्शनला मूव्ह होत आहेत. आणि या 2 बसच्या आत जे अंतर आहे ते खूप कमी आहे. दोन्ही बस एकमेकापासून जवळपास फक्त 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावरून पॅरलली एकाच डायरेक्शनला मूव्ह करत आहेत, असं आपण कन्सिडर केलं. या विंडोमध्ये असणाऱ्या पर्सनला ज्यावेळेस तो पाहणार आहे त्यावेळेस त्याला असं दिसेल की ही बस थांबलेली आहे आणि ही पण बस थांबलेली आहे. किंवा इथं असणाऱ्या व्यक्तीला असं दिसेल की हा देखील व्यक्ती किंवा ह्याची बस देखील थांबलेली आहे आणि याची बस देखील थांबलेली आहे. दोघांनाही जाणवणार नाही, कारण दोन्ही पण सेम स्पीडनं मूव्ह होत आहेत एकाच डायरेक्शनला. त्यामुळे दोघांना पण असं वाटेल की दोन्ही पण कसे आहेत, रेस्ट पोझिशनला आहेत. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण रिलेटिव्ह मोशन. किंवा रिलेटिव्ह मोशनमध्ये दोघांचा स्पीड हा कसा आहे, युनिफॉर्म आहे किंवा एकसारखा आहे. तसंच पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये अशी कुठली फ्रेम ऑफ रेफरन्स ज्याचा स्पीड, रिलेटिव्ह स्पीड हा जर कॉन्स्टंट असेल किंवा विथ रिस्पेक्ट टू अर्थ सेम असेल, तर त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, ही देखील काय झाली, इनर्शियल फ्रेम झाली. कारण इथं जर पाहिलं आपण तर या व्यक्तीला काय दिसतंय, हा व्यक्ती थांबलेला आहे, त्याच्यासोबत हा देवाणघेवाण करू शकतो किंवा त्याच्याकडून कुठलाही ऑब्जेक्ट घेऊ शकतो, त्याला देऊ शकतो किंवा त्याच्याशी व्यवस्थितपणे बोलू शकतो. पण जर समजा ही बस इकडं जात आहे आणि ही बस इकडं जात आहे, तर दोन्ही एकमेकांना व्यवस्थित पाहू शकणार नाहीत किंवा बोलू शकणार नाहीत किंवा कुठलीच ॲक्टिव्हिटी होणार नाही. त्यावेळेस दोघांसाठी पण या बस काय झाल्या, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स असतील. बरोबर आहे, त्यांचा बसमधला जो व्ह्यू आहे तो कुठला आहे, इनर्शियल व्ह्यू आहे. परंतु बसच्या बाहेरचा व्ह्यू हा काय झाला, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्याच्यामुळं नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्सची डेफिनेशन आपण कशी सांगतो बघा, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज इन ॲक्सलरेशन विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस इज नोन ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. अशा प्रकारची फ्रेम ऑफ रेफरन्स ज्याच्यामध्ये काय आहे, ॲक्सलरेशन आहे किंवा जी फ्रेम ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे विथ रिस्पेक्ट टू अर्थ सरफेस, त्यालाच म्हणतो आपण नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. जसं मी तुम्हाला सांगितलं, परत एक वेळेस एक्झाम्पल आपण समजा या रोडचं घेतलं, तर या रोडमध्ये रोडवरून जी बस जात आहे
त्या बसच्या बाहेर उभारणारा जो व्यक्ती आहे रोडवरती, या व्यक्तीला ती बस कशी दिसेल, ॲक्सलरेटेड मोशनमध्ये दिसेल. अ फ्रेम ऑफ रेफरन्स विच इज इन ॲक्सलरेटेड मोशन इज कॉल्ड ॲज नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. त्यामुळे ही बस कशी आहे, ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे, त्याच्यामुळं या पर्सनसाठी किंवा या व्यक्तीसाठी ही झाली नॉन इनर्शियल फ्रेम. परंतु आणखीन एक व्यक्ती आहे, तो या बसच्या आतमध्ये बसलेला आहे. आता त्याला काय दिसेल, की आपल्याला काय दिसते बाहेरून, की बस मोशनमध्ये आहे, त्याच्या आतमध्ये असणारे व्यक्ती कसे आहेत, मोशनमध्ये आहेत, त्याच्या आतमध्ये असणारे सीट मोशनमध्ये आहेत. परंतु हा जो आतमध्ये बसलेला व्यक्ती आहे, याला काय दिसेल, की सीट थांबलेले आहेत, आतमधले पॅसेंजर्स थांबलेले आहेत, आणि तो स्वतः देखील कसा आहे, रेस्ट पोझिशनला आहे ॲज कम्पेअर्ड टू सराउंडिंग व्ह्यूज आउट ऑफ द बसच्या बाहेर असणारा जो सराउंडिंग व्ह्यू आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये त्याला काय दिसेल, की आतमधले सर्वजण थांबलेले आहेत आणि बाहेरचा टोटल व्ह्यू, झाडी असेल, रोड असेल, हा मोशनमध्ये आहे बॅकवर्ड डायरेक्शनला. हा जातोय समजा या फॉरवर्ड डायरेक्शनला, तर बाहेरचा जो व्ह्यू आहे तो कसा असेल, बॅकवर्ड डायरेक्शनला मोशनमध्ये असेल. हा देखील जो पर्सन आहे किंवा हा देखील एक व्यक्ती आहे, त्याला काय दिसेल, किंवा या व्यक्तीला बस या डायरेक्शनला जात आहे आणि हा व्यक्ती या डायरेक्शनला मोशनमध्ये आहे असं त्याला जाणवेल. म्हणजे याचा अर्थ याच्यासाठी ही झाली नॉन इनर्शियल फ्रेम आणि या आतमध्ये असणाऱ्या व्यक्तीसाठी ही झाली बाहेरची नॉन इनर्शियल फ्रेम. आणि दोघं पण ज्या ठिकाणी प्रेझेंट आहेत त्यांच्यासाठी ती झाली इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. ठीक आहे, यालाच म्हणतो आपण इनर्शियल फ्रेम आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट लेक्चरला आपण टाईप ऑफ फोर्सेस स्टडी करणार आहोत. थँक्यू.